हॅलो, नमस्कार। गर्भावस्थेमध्ये बऱ्याच जणींना प्रश्न पडतो की केसांना डाय करावा की नाही। तर बहुतेक संशोधन असं सांगतं की गर्भावस्थेमध्ये अधूनमधून हेअर कलर लावणं सुरक्षित मानलं जातं, पण ते पहिल्या 3 महिन्यानंतर। पण पहिल्या 3 महिन्यानंतर जरी तुम्ही हेअर कलर करणार असाल तेव्हा सुद्धा खूप काळजी घेणं आवश्यक आहे। तर हेअर कलर लावताना काळजी का घ्यावी लागते? कारण हेअर कलरमध्ये केमिकल्स असतात। हेअर कलरमध्ये अमोनिया असतो, पीपीडी आणखी असं केमिकल त्यामध्ये असतं। त्यामुळे केसांना हेअर कलर करताना खूप काळजी घ्यावी लागते। ही रसायनं त्वचेतून फारच थोडी शोषली जातात, पण याचा वास काही जणांना सहन होत नाही आणि त्वचेला होणारा संपर्क याचा चांगला नाही, म्हणून आपल्याला काळजी घ्यायची आहे। म्हणून पहिल्या 3 महिन्यामध्ये म्हणजेच फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये हेअर कलर टाळलेलाच बरा, कारण या काळामध्ये बाळाचं अवयव निर्मिती चालू असते। म्हणून 3 महिन्यानंतर तुम्ही हेअर कलर करायला हरकत नाही, पण अमोनिया फ्री असे तुम्ही हेअर कलर वापरा, हर्बल हेअर कलर वापरा आणि नैसर्गिक तुम्ही नॅचरल हेअर कलर तुम्ही वापरले पाहिजे। आणि हेअर कलर करताना ते मोकळ्या जागेत बसून करा, हवेशीर बसा, कारण तो जो वास आहे तो त्रासदायक ठरतो, म्हणून तो वास टाळण्यासाठी तुम्ही हवेशीर बसायला पाहिजे। आणि कलर लावताना आणखी काळजी घ्यायची, पॅच टेस्ट आधी करून घ्यायची, कारण गर्भावस्थेमध्ये त्वचा संवेदनशील असते। शक्य असेल तर स्काल्पवर थेट तुम्ही कलर लावूच नका, फक्त हायलाइट्स करा किंवा स्ट्रिक्स हा सुरक्षित पर्याय आहे। आणि हा हेअर कलर लावताना तुम्ही हँड ग्लोव्ज सुद्धा वापरायचे आहेत आणि हेअर कलर केल्यानंतर केस चांगले धुवायचे आहेत। आता नैसर्गिक पर्याय तुमच्याकडे काय असणार आहे? हिना मेहंदी नैसर्गिक आणि सुरक्षित आहे। दुसरं हेअर कलर करण्यासाठी आवळा, इंडिगो, कॉफी आणि बीटरूट पावडर, हलका रंग आणण्यासाठी ह्या गोष्टी वापरता येतात। थोडक्यात काय तर गर्भावस्थेच्या पहिल्या 3 महिन्यानंतर अधूनमधून नैसर्गिक किंवा अमोनिया फ्री रंग वापरणं साधारणपणे सुरक्षित असतं। तुमचं सौंदर्य आणि बाळाची सुरक्षा दोन्हीही महत्त्वाचं आहेत। अशाच आरोग्यपूर्ण टिप्ससाठी हे चॅनल फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।